नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. LS मराठीच्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. कालपासून संपूर्ण देशभरात सध्या एकच व्हिडिओ आणि त्या व्हिडिओतला एकच आवाज, तो म्हणजे डिड यू नॉट अंडरस्टँड, डिड यू नॉट अंडरस्टँड, व्हॉट इज रॉंग विथ यू, गेट आउट ऑफ हिअर, यू आर कॉझिंग अ ट्रॅफिक जॅम. आणि हा आवाज खरं म्हणजे आता भाजपच्या प्रत्येक मंत्र्याच्या कार्यकर्त्याच्या कानात जाम झाला असेल. कारण या महिलेनं एका मंत्र्याला भर रस्त्यात तर झाप झापलंच, पण त्या जोडीला भाजपला देखील जागेवर आणलं. सध्या या महिलेनं उठवलेला आवाज हा प्रातिनिधिक स्वरूपात भारतातल्या प्रत्येक महिलेचा दबलेला आवाज होता, जो आपल्याला काल वर्णित मध्ये थेट फेस टू फेस सर्वांना पाहायला आणि ऐकायला मिळाला. अर्थात या आवाजामुळे भाजपची कशी कोंडी झाली आहे, त्याच कोंडीवर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अर्थातच पुणे शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या, गुलाबी गँग म्हणून त्यांनी जे आतापर्यंत उत्तमाचं कार्य पुणे शहरात केलेलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना राजकारण अत्यंत बारकाईने समजतं, त्यातले बारकावे त्यांना कळतात आणि त्यावर सोशल मीडियावर आपली कमेंट करून, आपले व्हिडिओज करून ते नेहमीच महिलांसाठी जागरूक राहतात. त्या म्हणजे संगीता तिवारी मॅडम. मॅडम, आपलं या LS मराठीमध्ये हार्दिक स्वागत. खरं तर विषय आता मी तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. भाजपचा आंदोलनाचा घाट आणि कसा अंगलट आला हे आपण सर्वांनीच पाहिलंय. मला फक्त तुमची पहिली प्रतिक्रिया त्या महिलेबद्दल जाणून घ्यायची. मी एवढंच म्हणेन की प्रत्येक महिलेमध्ये एक काली, एक दुर्गा अंबा माता दडलेली असते आणि कालच्या त्या वातावरणामध्ये त्या महिलेची जी प्रतिक्रिया होती, निश्चितच तिने दुर्गा काली मातेचं रूप घेऊन ती तिथं उतरली होती. कारण का जेव्हा सहन होत नाही तेव्हा पहिली महिला जी रिॲक्ट होते ते भयानक असतं आणि ते तिचं खरंच इतकं उग्र रौद्र रूप तिने दाखवलं ना, तर माझे तर तिला 100च्या वर सॅल्यूट आहेत. मानलं पाहिजे त्या ताकदीला. नक्कीच. आणि पुण्यात संगीता तिवारी मॅडम पण तशाच दुर्गावतारानं भांडत असतात, महिलांसाठी आवाज उठवत असतात. आता तोच आवाज जो अख्ख्या देशात घुमतोय, तो एकदा आपण पुन्हा एकदा ऐकूयात, पाहूयात नेमकं त्या जांभोरी मैदानाच्या परिसरात या महिलेनं भाजपला कसं जागेवर आणलं आणि मंत्री गिरीश महाजनांना दिवसा ढवळ्या कसे तारे दाखवले. ट्रैफिक को हटाओ, हटाओ ना। मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? गेट आउट ऑफ हियर। डिड यू नॉट अंडरस्टैंड? डिड यू नॉट अंडरस्टैंड? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मैं बात करता हूँ. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up. हटाओ ना. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं. ओके. मॅडम, आत्ताच आपण जे या महिलेनी वाक्य उच्चारली ती ऐकून पुन्हा एकदा नारी अबला नाही, कशी ताकदवान आहे हे दाखवून दिलं. आणि जे नारी शक्ती वंदन हे जे विधेयक आहे, त्या विधेयकातली नारी पण दिसली, शक्ती पण दिसलं आणि देशाने तिला वंदन पण केलेलं. खरंय खरंय. आता मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की खरंच महिलेचा जो दबलेला आवाज आहे, जेव्हा त्याची कोंडी होते, मी तर म्हणतो वाहतूक कोंडीमुळं महिलांच्या कोंडीत झालेल्या आवाजाचा हा कंठ होता आणि तो कंठ फुटलाय. आता तुम्ही म्हणाल की नेमकं या संदर्भात घडलंय काय, काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या प्रकरणात? आता तरी भाजप जागेवर आलीये का, स्थिरस्थावर झालीये का सावरलेलीच नाही, काय वाटतंय? मी एक म्हणेन की भारतीय जनता पार्टी अजून किती जलील होईल मला कळत नाही. एक तर त्यांनी हा स्टंटबाजी, हा जो मोर्चा आहे ना, तो काही महिलांवरचं प्रेम बी नाही ना, पुतना मावशीचं प्रेम आहे, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते. त्यांचं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. छुपा अजेंडा त्यांनी काय केला होता, महिला आरक्षण बिल आणायला सगळे तयार होते ना, कोण नव्हतं, पण त्याच्यामध्ये तुमचा छुपा अजेंडा की 850 सीट म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना का घातली?
आता याच्यामध्ये त्यांचं असं लोकसंख्येचं काही नाही, कारण का आधी ठराव जेव्हा झाला होता त्यावेळेस असंच ठरलं होतं की जातीय निहाय ती गणना होईल, त्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्याच्यानंतर ठरले. त्याच्यात तुम्ही काहीच मुद्दे घेतले नाही, डायरेक्ट ते मतदारसंघाची पुनर्रचना तुम्ही हे करून घेताय. म्हणजे हा जो छुपा अजेंडा सगळ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना कळलं की यांचं महिला याच्यासाठी आरक्षणासाठी काहीच नाहीये. त्यांना हा छुपा, त्यांना माहिती होतं याच्यासाठी मंजुरी मिळणार नाही. त्याच्यामुळे आणि आता विरोधी पक्षांनी विरोध केलाय. अरे लोकांना कळतंय ना, तुमच्या मीडियाच्या मार्फतच कळतंय की तुम्ही छुपा अजेंडा ठेवला होता. उद्या आणा तुम्ही महिला आरक्षणाचं बिल, सगळे मान्य करतील. पण तो जो छुपा अजेंडा आहे की ज्याच्यामध्ये मतदारसंघ पुनर्रचना तुम्ही घातलीये, त्याच्या विरोधात डिस्कस म्हणजे काहीच नाही, डायरेक्ट करून घ्यायचं महिला आरक्षणाच्या ह्याच्यात. म्हणजे याच्यामुळे मी तुम्हाला एक सांगते की हा जो मोर्चा आहे, ही आंदोलन आहेत, ही बदनामी करण्याची जी षडयंत्र आहेत, तर ती ओपन झालीत. आणि आता जसा त्या महिलेने रुद्रावतार दाखवला, तुम्हाला ग्राउंड होतो हो, पण ह्यांना कसं लोकांना दाखवायचं. आता मीडिया मला कळत नाही, आतमध्ये गिरीश महाजन जर मंत्री म्हणले असते की चला आतमध्ये मी तुम्हाला बाईट देतो, मीडिया म्हणली असती नाही नाही आम्ही रस्त्यावरच घेणार. पण काय आहे, ते त्यांचे चेले चपाटे, ते त्यांना असं त्या पूर्ण पब्लिक मध्ये गर्दीमध्ये हिरो बनण्याची सवय असते. आणि त्याच्यामुळे ही लोक काय करतात की पूर्ण जाऊ दे तिथनं, समजा एखादी अँब्युलन्स येत असेल, एखादा आजारी मनुष्य असेल, कोणाला दवाखान्यात पोहोचायचं असेल, कोणाला एअरपोर्टला पोहोचायला असतं, अशा वेळेस जेव्हा तुम्ही अशी धांगडधिंगा करत रस्त्यावर उभे राहतात आणि पोलीसही मंत्री असल्यामुळे बघ्याची भूमिका घेता. अहो मला मानलं पाहिजे, त्या महिलेला तिने पोलिसांनाही सोडलं नाही. सामान्य माणूस पोलिसाला घाबरतो, त्याच्या दणक्याला घाबरतो. तिने सरळ सांगितलंय की मला तुमच्याशी बोलायचं नाही, डोंट टच मी, डोंट टच. त्याच्यामुळे मानलं पाहिजे तिला की ती रिॲक्ट झाली. आणि असं जर आपला प्रत्येक सामान्य माणूस रिॲक्ट झाला ना, तर ह्यांची जी मस्ती आहे ना, हा माज आहे ना, तो उतरायला वेळ नाही लागणार. नक्कीच. ताई, आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. भर रस्त्यात दिवसा ढवळ्या एका मंत्र्याला गेट आउट ऑफ हिअर, चालते व्हा असं म्हणणं, ही डेअरिंग. खरं म्हणजे यातनं हे क्लिअर होतं. तुम्हाला आठवत असेल, परवा पंतप्रधानांनी ज्या या विधेयकावर लोकसभेत एक निवेदन केलं होतं, जर हे विधेयक विरोधकांनी हाणून पाडलं तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल. आता काल भाजपलाच किंमत मोजावी लागली. एक नारी हजारो रुपये भारी. आता जर या देशभरातल्या नारी जर एकवटल्या तर काय परिस्थिती होईल भाजपची? त्याच्यासाठी मी म्हणते ना, एक हिंदीमध्ये कहावत आहे, म्हणजे लहानपणापासून माझे आई वडील वगैरे वापरायचे, जैसे को तैसा मिले नीच को नीच. तुम्ही जसे वागाल तसंच तुम्हाला रिॲक्शन मिळणार. आज ती महिला, त्या महिलेला माहितीये की तो मोर्चा कशासाठी चाललाय, काय चाललाय. पण तुम्ही जर फक्त हावी होण्यासाठी आणि विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी की याचे तुम्हाला परिणाम भोगावे लागतील, हा कोणता दम आहे? चूक कुणाची नाहीये का? चूक तुमची आहे, विरोधी पक्षांची चूक नाहीये. त्यांनी फक्त तुमची कान उघडणी केली आहे. फक्त महिला रिझर्वेशनचं जे विधेयक आहे ते मंजूर करू आम्ही, उद्या म्हणलं उद्या, परवा म्हणलं आम्ही तयार आहोत. पण त्याच्यामध्ये तुम्ही चोरी छुपे जी मतदारसंघ पुनर्रचना टाकताय त्याला कोणी तयार नाहीये. आणि त्याच्यानंतर तुम्ही महिलांना रडून गागून, म्हणजे त्यांच्यात मी नेत्या पाहिला, ती नवनीत राणा मगरमच्छच्या आसू ढाळत होती. चित्रा वाघ तर अशा बोलत होत्या जसे ते शाप देत होत्या, ते हाय देत होत्या, तुम्हाला हाय लागेल, तुम्हाला शाप लागेल महिलांचे. नाही लागत हो ताई, चुकीचं केलेलंच नाहीये, महिलांवर अन्याय केलेलाच नाही. तुम्ही जे छुपा अजेंडा टाकला तो छुपा अजेंडा उघड पडलाय. तो झाकण्यासाठी तुम्ही मोर्चे आणि पार अगदी यात्रा आणि मोर्चा जर काढत असाल तर त्या आम नागरिकांवर, आम लोकांवर तो ताण देताय तुम्ही. आज वाहतूक कोंडी जी करताय त्याने पोल्युशन वाढतंय. मुंबईमध्ये काम धंद्याला जाणाऱ्या लोकांना तर आज ऊन काय आहे, आज आमच्या इथं ट्रॅफिकच्या वरती आपण त्या हिरव्या हे जाळी टाकून की लोकांना काही होऊ नये, अशा अवस्थेत 2-2 तास लोकांनी तुमच्या मोर्चासाठी थांबावं उन्हामध्ये. अहो टॅक्स भरतात, ते त्यांचा हक्क आहे, त्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आणि अशा वेळेस जर त्या मंत्री शिकलेला आहे ना, मंत्रालय कडून आज एवढा गेट आउट, त्याच्यानंतर तर तिने एक चांगली शिवी पण दिली, डॅश डॅश ऑफ. म्हणजे लाजीरवाणी नाही का मंत्र्याला तिने ती शिवी देणं? तुम्ही सहन का केली? कारण का तुम्ही चूक आहात, लक्षात घ्या. नाना पटोले असं म्हणालेत की एवढ्या शिव्या मंत्र्याला पहिल्यांदाच कुठेतरी पडलेल्या बघितल्यात म्हटले. तिकडं यांनी विजय वडेट्टीवार यांनी एक मस्त स्टेटमेंट दिलेला आहे की वंदन हा जो शब्द आहे, वंदन यांच्याकडे नाही, हे फक्त चंदन फासण्याचं काम करतात, त्याच्या पुढे काही नाही.
आणि राहिला मुद्दा जो तुम्ही मगाशी उपस्थित केला, जो त्यांचा छुपा अजेंडा आहे 850 खासदारांचा, ते विधेयक त्यांना अत्यंत महत्वाचं होतं. संजय राऊतांनी एक थोड्या वेळेपूर्वीच एक स्टेटमेंट दिलेलं आहे. हा सुद्धा आकडा 850चा बहुतेक यांनी खरातकडून तोटका म्हणून आणला की काय, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एवढी खिल्ली उडवली जातीये. आपण काय करतोय हे भाजपचं जर लक्षात येत नसेल तर खरंच अवघड आहे. आणि मध्ये एक डिबेटची एक चर्चा सुरू झाली की देवेंद्र फडणवीस यांच्या तोलाचा, यांच्या तोडीचा माणूस त्यांच्यासमोर बसवला गेला पाहिजे. मी म्हणतो असं म्हणणाऱ्यांनी, मग ते चित्रा वाघ असतील किंवा नवनीत राणा, या महिलेलाच समोर बसवा ना, मग बघा कशी यांची बोलती बंद करते ती महिला. नाही, मी तर सरळ म्हणते की जर देवेंद्र फडणवीस एवढं म्हणतायत ना की महिला सन्मान, मग तुम्ही द्या राजीनामा, बसवा चित्रा नाही तर नवनीत राणाला त्या जागेवर, द्या ना सन्मान. देतील का? ओके, अगदी बरोबर. संगीताताई, आत्ताच या सगळ्या प्रकरणानंतर ज्यांनी त्या महिलेच्या शिव्या खाल्ल्या, गेट ऑफ हिअर असं ज्या काही म्हणालेल्या आहेत, या सगळ्यांवर गिरीश महाजनांची काय प्रतिक्रिया आली आहे ती पण आपण ऐकूयात. चालेल. कारण की एवढ्या ऐकूया. महिला काल रस्त्यावर उतरलेल्या होत्या आणि अशाच मोर्चाचं आयोजन नियोजन या ठिकाणी वरळीला सुद्धा झालेलं होतं. आणि मोर्चा सुरू असताना, कारण हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या, ट्रॅफिकची कोंडी झालेली होती, हे खरं आहे. आता मोर्चा निघाल्यावर अनेक मोर्चे या ठिकाणी निघत असतात, सगळ्याच पक्षांचे निघत असतात, त्यावेळेला थोडीफार प्रमाणात कोंडी होत असते, हे मान्यच करावं लागेल. पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी, एक महिला त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी खूपच संताप आपला व्यक्त केला. त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटेल तसं खरं म्हणजे त्या बोलत होत्या. त्यांनी तसं बोलायला नको होतं. तिथं त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती, मी त्या ठिकाणी होतो, बाईट देत होतो आपल्यासमोरच, तिथेही त्या आल्यात, तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकतात, म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही, अशा त्या भाषेमध्ये त्या बोलत होत्या. तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर उतरता बिलकुल कामा नये. आणि पोलिसांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांची ते फार म्हणजे जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्यात. त्यामुळे पोलिसही, महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या. पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली. मी त्यांना सांगितलं एक 10-15 मिनिटांमध्ये आम्ही रस्ता क्लिअर करतो आहे, आम्ही पुढे निघून जाऊ. पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या. त्या सगळ्या ओघात त्याने एक पाणी बाटली उचलली, ती फेकून मारली कुठेतरी महिलांच्या मोर्चावर, हेही आपण चित्रीकरण बघितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता. आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मी पोलीस भगिनी, आमच्या महिला होत्या, अधिकारी, त्यांनाही सांगितलं की ठीक आहे, त्यांना चिडू द्या, काही बोलू नका. आमच्या भगिनी काही संतप्त झालेल्या होत्या, त्यांनाही आम्ही सांगितलं की जाऊ द्या, बोलू द्या, त्यांना काय बोलायचं असेल ते. आणि 10-15 मिनिटांमध्ये मग त्या तिथून निघून गेल्यात. एवढाच तो त्या ठिकाणी जो प्रकार झालेला आहे. पण मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठीच निघाला होता. खरं म्हणजे महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता, बिलाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता. आणि पण त्यांचा राग, संताप हा खूपच अनावर झालेला होता आणि म्हणून त्या त्याबद्दल बोलत होत्या. पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ. मोर्चा असला, आंदोलन असले की असे प्रकार नेहमी घडत असते, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण पुन्हा मी सांगेल की पुढच्या वेळी आम्ही या संदर्भामध्ये अधिक काळजी घेऊ. पण त्या ज्या बोलल्यात, मला वाटतं ते काही फार संसदीय भाषेत नव्हत्या. त्यांनीसुद्धा ठीक आहे, त्यांचं म्हणणं होतं, त्यांचा राग होता, ते त्यांनी वेगळ्या भाषेने ते मांडू शकल्या असत्या, तक्रारही करू शकल्या असत्या पोलिसांकडे. पण पोलिसांनीच आम्हाला परवानगी दिलेली होती, आम्ही रितसर परवानगी घेतलेली होती, रूटही आम्ही दिलेला होता. त्यामुळे मला असं वाटतं की काल थोडा त्रास लोकांनी त्या ठिकाणी झालेला आहे, आम्ही मान्य करतो. पण प्रत्येक मोर्चामध्ये, प्रत्येक आंदोलनामध्ये तो होत असतो, हेही खरं आहे. पोलिसांचं नियोजन चुकलं का? कारण एवढ्या पीक आवरला पोलिसांनी रस्ता बंद करणं अगदी शाळेपासून समोर आहे, त्यामुळे नाही, मला असं वाटतं की संध्याकाळची वेळ होती, 5:30 वाजता आमचा मोर्चा निघाला त्या ठिकाणी. आणि मोर्चा मात्र काही रात्री तर निघू शकणार नाही आणि मोर्चाचा मार्ग ठरलेला होता, परवानगी मी मागितलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं नियोजन वगैरे कुठेही चुकलेलं नाही. पण तर एखादी भगिनी आमची येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने बोलते, कुठेतरी बाटली फेकून मारते मोर्चावर, तर हेही काही योग्य नाही आहे. आणि तो मोर्चासुद्धा महिलांचाच होता, महिलांच्या आरक्षणासाठीच होता, महिलांच्या हक्कासाठीच तो मोर्चा होता. पण मला असं वाटतं की त्यांचा राग फारच अनावर झालेला होता, त्यांचा सत्ता फारच अनावर झालेला होता. पण त्या काही असंसदीय भाषेमध्ये बोलत होत्या, हे काही योग्य नव्हतं.
नाही बरोबर आहे ना, मी 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 सांगितलं ना आधी की असे मोर्चे असले की ट्रॅफिक जाम होतात, लोकांना त्रास होतो, त्याचाही त्रागा वाढतो, हे खरं आहे. हे या बाबतीत कोणाला आम्हाला ते अमान्यच नाही आहे, मान्यच आहे. पण आता शेवटी महिलांच्या हक्कासाठी हा मोर्चा होता. असे मोर्चे आपण बघतायत मुंबईमध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सतत निघत असतात. आंदोलनं केवढी मोठी होतात तर आपल्याला माहिती आहे काय काय त्यावेळेला होतं म्हणून. आणि म्हणून मग अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकल्या असत्या, पोलिसांकडे केली असती, थोडा सौम्य भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला राग त्या ठिकाणी व्यक्त करता आला असता. पण त्या ज्या भाषेत बोलत होत्या, त्याने जी बाटली फेकून मारली ते काही फार मला वाटतं संयुक्तिक नव्हतं. ओव्हर रिॲक्ट किया ट्रॅफिक त्रास होऊ नये म्हणून सकाळी बैठका घ्यायची, कार्यक्रम घ्यायचे. किमान दादांचा तेवढा तरी आदर्श गिरीश महाजनांनी घ्यावा असं अमोल मिटकरी म्हणतोय. सब महिला को लेके कोई जानकारी मिल पाई है क्या? नहीं, अभी इस बारे में मुझे नहीं कहना है. मीटिंग लेना अलग बात है. तो सीएम भी तो दिन भर, हमारे सीएम साहब भी तो दिन भर मीटिंग लेते रहते हैं. वर्षा पे भी लेते हैं, यहाँ पे भी लेते हैं, मंत्रालय में मीटिंग लेते हैं. मीटिंग लेना और मोर्चा निकलना 15-20 हजार महिलाओं का, ये मुझे लगता त्यांनी म्हटलेलं आहे लोकांना त्रास होऊ नये यासाठी अजित पवार सकाळी कार्यक्रम घ्यायचे, बैठका घ्यायचे. तर किमान तेवढा तरी आदर्श गिरीश महाजनांनी दादांचा घेतला पाहिजे. नाही, हा मोर्चा महिलांचा होता, एक लक्षात घ्या. माझा आदर्शाचा विषय नाही आहे. आणि मला असं वाटतं की आपण एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहात. मोर्चे आपण बघितले नाही का? आपला पक्ष मोर्चे काढत नाही का? किंवा मग आपल्या म्हटल्यावर कुठे लोक येत नसेल मोर्चामध्ये, मला असं वाटतं. इतकी गर्दी जमत नसेल म्हणून तुम्हाला तो प्रसंग आला नसेल, मला असं वाटतंय. पण मला असं वाटतं की मोर्चे काढणे हा सगळ्यांचा अधिकार आहे, हक्क आहे. विशेष करून महिलांचा तो विषय होता आणि म्हणून त्यांनी प्रीतसर परवानगी घेऊन त्या ठिकाणी मोर्चा काढलेला होता. तुम्ही म्हणतात दादाच्या बाबतीत मला निश्चित आधार आहे. मला उलट त्यांचं खरं अनुकरणीय होतं की सकाळी 6 वाजेपासून ते मीटिंग सुरू करायचे. पण ते काही गर्दीचं नियोजन करायसाठी न करत होते. ते काही मोर्चा काढत होते सकाळी 6 वाजता 5 वाजता, असं नाही आहे ना. आणि म्हणून मला वाटतं मिटिंगा घेणं, आमचे मुख्यमंत्री महोदय, आम्ही सगळ्याच मिटिंगा घेत असतो. मुख्यमंत्री महोदय तर रात्री 12-1 वाजेपर्यंत मिटिंग घेत असतात. याचा अर्थ असं नाही आहे. महिला से मराठी हो जाए कंप्लीट बच्चा. रेस्टरूम इस्तेमाल करने नहीं मिल रहा. माधुरी मिसाल हो याच्यावरती कंप्लीट करा ना मराठीमध्ये. पुणे के कमिश्नर को लिखा हुआ है कि मल्टीनेशनल कंपनी जो विजयवाड़ी में गई है वहाँ पर कुछ धर्म के लोग साफ साफ बताए ना मुझे. हो मराठीवर नाम ही उन्होंने इस्तेमाल किया. ओके. मराठीवर असं म्हणतायत की 10-15 महिलांना एकत्र करतात. हाँ हाँ उसके दूसरे लोग नाराज हैं. इस तरीके से नहीं होना चाहिए. तो इसके ऊपर क्या कहेंगे, क्या कहेंगे? हाँ, मुझे भी लगता है, सभी को लगता है कि भाई कोई ऑफिस में हो, सार्वजनिक जगह पे हो, स्टेशन पे हो, बस स्टैंड पे हो, पब्लिक प्लेस में हो, मुझे लगता है ये बातें नहीं होनी चाहिए. उनका कहना कोई गलत नहीं है, मुझे लगता है उनका कहना बहुत सही है. सार्वजनिक जगह पे, ऑफिसेस में, गवर्नमेंट ऑफिस में, कॉरपोरेट ऑफिस में ऐसी बातें होना, ऐसी तरह से प्रेयर होना, मुझे लगता है गलत है. नासिक में देखा, नासिक के बाद नागपुर में इस तरह का मामला आया, शिरडी में भी धर्मांतरण का मामला आया, अब पुणे में शिकायत हो रही है आईटी सेक्टर में. आपको लगता है कि यहाँ पे पॉलिसी मेकिंग सरकार आप सीरियसली इसकी तरफ देख रहे हैं यहाँ पे कि इसकी तरह की शिकायत लगातार सामने आ रहे हैं? धर्मांतरण को लेकर मैं बात कर रहा हूँ. नहीं, मुझे लगता है नासिक जिस कंपनी में हमने जो देखा है उसके बाद तो हमें लगता है कि बहुत इसकी तरफ बहुत सीरियसली देखने की ज़रूरत है. आज तक ऐसे पता नहीं था कि भाई ऐसी भी बातें होती है, लेकिन नासिक में टीस का जब मसला सामने आया उसके बाद में ऐसा लगता है कि हर जगह इस बात के ऊपर ध्यान देना चाहिए. और अलग अलग ऑफिस से भी बातें सामने आ रही है, खाली टीस का ही विषय नहीं है, अलग अलग शहरों से भी सामने आ रही है. तो मुझे लगता है एक सोची समझी साजिश है. हां, सगळं ते आत्ताच आपण गिरीश महाजनांची प्रतिक्रिया ऐकली, त्यांच्या कमेंट्स ऐकल्या. त्यामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडलेत त्याच्यावर आपण चर्चा करूयात. पहिल्यांदा एकतर त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की त्यांचा राग इतका अनावर होता आणि मग त्यांनी अनपार्लमेंटरी वर्ड्स यूज केले. ते सौम्य भाषेत देखील सांगू शकले असते. पोलिसांशी देखील त्याच भाषेत त्या बोलल्या आणि आमच्या भगिनी देखील संतापल्या होत्या. हे आमच्या भगिनी तुमच्या भगिनी म्हणजे मला काही कळत नाही, कारण की देशभरातल्या महिलांसाठी ज्या भाजपनं मोर्चा काढला त्यात सुद्धा आमच्या तुमच्या भगिनी आहेत का? नेमकं काय? मीही तेच माग केला, आमच्या भगिनी. म्हणजे मग बाकीच्या भगिनी काय झालं? तुमच्या काय सिलेक्टेड ब्रँडेड आहेत का? भाजपच्या भगिनी, RSSच्या भगिनी, मोदी सपोर्टर भगिनी, गिरीश भाऊ सपोर्टर भगिनी, काय आहे? म्हणजे यांचं असं हे बोलणं वागणं पाहिलं ना भाजप आणि गिरीश भाऊचं, तर मला नाही आबरू आणि मी कशाला घाबरू
अशीच यांची स्टेटमेंट्स आहे. आणि त्या महिलेनी संसदीय भाषा का वापरावी? अहो गिरीश भाऊ, तुमची गाडी जर 1.5-2 तास ट्रॅफिक मध्ये अडकली तर तुम्ही त्या पोलिसांच्या सगळ्या वरची लोकही खाली आणतात, शिव्या घालता की गाडी बाहेर, मला मीटिंगला जायचंय. त्या महिलेला काहीतरी तिचा जो त्रागा तो सांगतोय की तिला घरी पोहोचायचंय, पण 1.5 तास ती त्याच्यामध्ये थांबली. आणि तुम्हाला जेव्हा परवानगी दिली तर पोलिसांचं काम आहे अर्धा ट्रॅफिक सोडणं, अर्धा मोर्चा जाऊ देणं. लोकांना का त्रास आणि का संसदीय भाषेची अपेक्षा करताय? तिने असं म्हणा का, मंत्री महोदय प्लीज मला जाऊ द्या? कमाल आहे, चिडणारच ना ती. का नाही चिडावं तिने? 1.5 तास एवढी गरमी चालू आहे मुंबईमध्ये, अवस्था काय आहे वाहतुकीची, पर्यावरणाची, त्या गर्दीत ती तिथं थांबली आहे. कुठंतरी माणसाला अनकम्फर्टेबल फील होणार आणि ते कुठेतरी रिॲक्ट होणार ना. तिने बाटली फेकून मारली. अरे तुम्ही लोक, मॉब मेंटॅलिटी तुमची माहिती आहे, भाजपची मॉब मेंटॅलिटी सगळ्यांना माहिती आहे पूर्ण भारतात, की तुम्ही जर एकत्र आला, इथं जर एखादा पुरुष असता त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून मारला असता. हो, ती महिला सन्मान रॅली होती म्हणून त्यांना कुठेतरी कंट्रोल आला. ते नाही म्हणले जाऊ द्या लेडीज आहे, जाऊ द्या. अहो तुम्ही तिथं जर काही केलं असतं ना वाढीव, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरली नसते आणि सगळ्या ठिकाणी महिलांनी तुम्हाला मारलं असतं. म्हणून तिथं तुम्ही आमच्या भगिनी आहो. आमच्या भगिनी काय, मग आम्ही कोण आहोत? गिरीश भाऊ जवाब दो. जर त्या तुमच्या बहिणी होत्या मग ती त्रागा केलेली महिला तुमची बहीण नव्हती. आज मी इथं बोलते ती मी तुमची बहीण नाहीये. म्हणजे तुम्ही जर हा भेदभाव करता आहे ते चुकीचं आहे. म्हणजे खरंच मी म्हणते ना की हा सगळ्या हे जे चाललाय सगळा ड्रामा आहे नाटकीय, की आम्ही महिलांसाठी करतोय. तुम्ही जर असं असतं तर तुम्ही आता तुमच्या ह्याच्यामध्ये जे इंटरव्ह्यू मध्ये दिलं की आमच्या भगिनी चिडल्या होत्या. आमच्या भगिनी म्हणला तिथंच आम्हाला कळतंय की तुम्ही बदमाश लोक आहात आणि ही बदमाश लोक फेक नॅरेटिव्ह पसरवायचा विरोधी पक्षाचा प्रयत्न करतात. नाना पटोळे आणि विजय वडेट्टीवार जे बोलले ते खरंच बोललेत आणि खरंच मानलं पाहिजे. नाना भाऊंना वडेट्टीवार साहेबांनी त्यांनी बरोबर ओळखले भाजपची जी थीम चाललेली आहे ना, जे त्यांचा ड्रामा, ऍक्शन, इमोशन ते व्यवस्थित कळते. कारण का एकीकडे ती नवनीत राणा आसू ओढाळते, एकीकडे चित्रा वाघ खोट्या डरकाळ्या फोडतात. तर त्याच्यामुळे मी हेच म्हणेन की हे सगळे म्हणजे पूर्ण हा ड्रामा चाललेला आहे आणि फक्त महिलांमध्ये दाखवायचा प्रयत्न चाललाय की बघा विरोधी पक्ष महिलांच्या विरोधात आहेत. पण आत्ताच्या इंटरव्ह्यू मध्ये गिरीश भाऊनी दाखवून दिलं आमच्या बहिणी तुमच्या बहिणी. याच्यावरच कळतं तुम्हाला बहिणींबद्दल अजिबात प्रेम नाहीये. नक्कीच. आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की गिरीश महाराजांनी तर त्यांनी प्रतिक्रिया दिली वगैरे, त्या सगळं झालं. अजून याच्यावर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या काही चर्चा किंवा त्यांच्या काही कमेंट्स आल्यावर काही चर्चा झालेल्या नाही. ठीक आहे, बघूयात चित्रा वाघ काय म्हणतात का, नवनीत राणा काय म्हणतात. पण मला एक असं म्हणायचं, यामुळं या महिला म्हणजे जी कोणती महिला आहे दुर्गावतार जिचा आपण पाहिला, त्याच्यामुळं एक सर्वसामान्य महिलेला देखील आता एक कुठेतरी हे क्लिअर झालेलं आहे की होय आपण रस्त्यावर उतरू शकतो. जसं इथं पुण्यामध्ये तुम्ही ते काम करत असता, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा अनेक सामाजिक कार्यकर्ते जे तुमच्यासारखं काम करतात, अशा जर सगळ्या महिला एकवटल्या तर मात्र निश्चितपणे नारी शक्ती काय आहे हे दाखवून देता येईल. तुम्हाला असं वाटत नाही का हे त्यामुळे प्रतिकात्मक आहे म्हणून? हे 100% त्या महिलेनी जे आज जे सेट केले ना की बाबा मी रिॲक्ट होऊ शकते एकटी. आता जसं साहेब म्हणले 15,000 महिला होत्या, गिरीश भाऊ म्हणले 15-16,000 महिला होत्या. 15-16,000 महिलांना गप करणारी एकच दुर्गा माता तिथं होती, ती म्हणजे ही महिला होती. कोणी टस मस झालं नाही, भले मागं ते काही बोलत, पण तिच्या समोर कोणी रिॲक्ट नाही झालं. तिने तिची ताकद दाखवली आणि तिची ताकद तिच्या हक्काची होती, सत्तेची होती. तिने सत्यता मांडली की तुम्ही आम्हाला का त्रास देताय, जा ना ग्राउंड मध्ये, का ट्रॅफिक जाम करताय, पूर्ण ट्रॅफिक सगळं अडलेला आहे, त्याला का जाऊ देत नाहीत. आणि पोलीस जेव्हा तिला म्हणले आवाज खाली करा, आवाज खाली करा, जेव्हा पोलीस तिच्या अंगात तेव्हा ती म्हणली शट अप आणि मला कुणाशी बोलायची गरज नाहीये, डोंट टच मी. तिला जेव्हा महिला पोलीस हात लावले तिला डोंट टच मी. तिने दाखवून दिलं की एका महिलेमध्ये काय ताकद असते, ती काय करू शकते. आणि जेव्हा आमच्यासारख्या ज्या महिला आहेत की त्या समाजसेवेसाठी काम करतात, आमच्यासाठी तर हे खूप चांगलं उदाहरण आहे की जर एक सर्वसामान्य महिला, एक जागरूक नागरिक रिॲक्ट होऊ शकते, तर आम्ही समाजासाठी काम करतो. आम्ही 5-10 जणी एकत्र आलो होतो, यांना पळताभुई थोडी करू, हो 100% करू आम्ही. आणि पोलिसांना आज त्यांनी दावणीला बांधलंय. जे तुम्ही ट्रॅफिक रूल्स असतात, आता आम्ही एक मध्ये खराची माहितीचं आंदोलन केलं
आम्हाला स्ट्रिक्टली डीसीपींनी सांगितलं होतं की फुटपाथवर करा, ट्रॅफिक जाम नाही झाला पाहिजे. आम्ही उतरायला लागलो, पोलिसांनी अडवलं, मग आम्ही पुन्हा फुटपाथवर गेलो. म्हणजे कायदा कानून आहे ना, म्हणजे मंत्री बरोबर आहे म्हणून तुम्ही रस्ता अडवायचा, म्हणजे हे तर मनमानी आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की हे जे आहेत ना, गिरीश भाऊ जे आहेत ना, ते डबल ढोलकी करतायत आता इथे, की तिने असंसदीय भाषा. अहो कशी बापरे, 1.5 तास तुम्ही तिला उभं केलंय, का संसदीय भाषा वापरावी, का तिने हात जोडावे? टॅक्स भरतोय ना आम्ही, मुंबई महानगरपालिकेचा ती टॅक्स भरत असणार 100%. तिला पाहून तरी कळते किती टॅक्स पेड आहे. तर मग जर टॅक्स भरतोय तर आमचा हक्क आहे ना, रस्त्यांवर हक्क आहे आमचा, पर्यावरणावर, सगळ्या गोष्टींवर आमचा हक्क, आम्ही न्याय मागू शकतो. आणि तिने त्याची सुरुवात केली, आणि तिची ही जी सुरुवात आहे ही भारतीय जनता पार्टीला फार त्रासदायक होणार आहे. ह्याच्या पुढे त्यांच्या प्रत्येक रॅली, आंदोलन जर शिस्तबद्ध नाही झाल्या तर महिला रस्त्यावर उतरील, लोक पण रस्त्यावर उतरतील आणि त्यांना त्यांची जागा दाखवतील. संगीता ताई, अगदी आता एक शेवटाकडे येतो, फार महत्वाचा पण तो विषय आहे की आता त्यांच्या विरोधात ॲलिगेशन्स पण आता करायला सुरुवात होईल. कुठेतरी भाजपचा सोशल मीडिया ऍक्टिव्ह होईल की हे भाजपचं आंदोलन होतं म्हणून यांनी केलं, इतर पक्षाचं आंदोलन केलं असतं तर या तेवढ्याच तशा रिॲक्ट झाल्या असत्या का वगैरे. आता ॲलिगेशन्स करायला तर काय, भाजपचा सोशल मीडिया आणि ओव्हरऑल बाकीचं सगळं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पण मला एक असं म्हणायचं आहे की या महिलेने जी हिंमत दाखवली, ज्याला आपण धाकड महिला म्हणू, या महिलेने जी आपली भूमिका थेट मांडली सगळ्यांसमोर, तर प्रत्येक जी सर्वसामान्य महिला आहे, जसं अनेक मोर्चे निघत असतात, महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी जे मोर्चे काढले जातात, त्यावेळी मात्र पोलीस त्यांची अडवणूक करतात आणि मंत्री येऊन आश्वासन देतात. पाण्यासाठी मोर्चे काढले जातात तेव्हा सुद्धा अशीच अवस्था होते. मला आता एक असं म्हणायचं आहे की ज्या ज्यावेळी आता महिला मोर्चा म्हणून आंदोलनात उतरतील त्या त्यावेळी प्रत्येक महिलेनं हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे, आंदोलनात आपण आहोत पण आंदोलनाबाहेर देखील आपल्याला पाठिंबा देणारी लोक आहेत जे आपल्या सोबत नाहीयेत पण त्यांना आपला पाठिंबा आहे आणि त्यांना कोणताही त्रास होता कामा नये याची पण काळजी आपण घ्यायला पाहिजे. एक भाऊ, मी शेवटचं बोलते तुमच्याशी या विषयावर की ज्या महिला, म्हणजे जी महिला होती तिला हे ट्रोल करणार, कारण का भाजपची ट्रोलर गँग फार जबरदस्त आहे. दे आर पेड ट्रोलर, त्यांना पेड केल्या जातं. असं काही असेल की त्या महिलेच्या व्हिडिओ समोर, तिच्या समोर तिला घाणघाण बोलणं, म्हणजे अक्षरशः तिच्या घरामध्ये लोक म्हणायला लागतात, बाई हे आता बंद कर, तुझा व्हिडिओ डिलीट कर, हे कर ते कर, एवढ्यापर्यंत जातं. तर माझं म्हणणं आहे, जसं तुम्ही महिला सन्मानासाठी मोर्चा काढला भाऊ, माझा एक प्रश्न तुम्ही तुमच्या चॅनल मधनं गिरीश भाऊंना विचारा की नाशिकमध्ये खरात आणि रुपाली चाकणकरनी जेवढ्या महिलांवर अन्याय केले, का बरं त्यांच्या विरुद्ध एखादा मोर्चा निघाला नाही? तिथं तुम्ही गप्प का बसला? त्या तुमच्या भगिनी नव्हत्या का ज्यांच्यावर अन्याय झाला? ज्या स्वतःहून तिथं गेल्या असतील त्यांच्या बाबत नाही बोलत मी, पण ज्या छोट्या छोट्या मुलींच्या योनी पूजा केल्या गेल्या त्याच्या विरुद्ध नाही जाग्या झाल्या नवनीत राणा आणि चित्रा वाघ. अहो, चित्रा वाघने एक स्पीच नाही दिलाय त्या रुपाली चाकणकरच्या विरुद्ध, कारण का त्या दोघी मैत्रिणी आहेत. मैत्रिणी म्हणून तुम्हाला महिलांवर अन्याय करायचा अधिकार दिलाय का? एकही मोर्चा, गिरीश भाऊ स्वतः तिकडे गेलेले होते खरातकडे, आता ते कळेलच हळूहळू, पण त्यांच्या विरुद्ध, खरातच्या विरुद्ध, त्या रुपाली चाकणकरच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवला, आम्ही शिव्या खाल्ल्या, आम्ही ट्रोल झालो, पण आम्ही शेवटपर्यंत लढाई लढलो. पण ही चित्रा वाघ गुहेतून बाहेर नाही आली, नवनीत राणांनी एक अश्रू ढाळला नाही की छोट्या छोट्या मुलींवर अन्याय झालाय, अत्याचार झालाय. आणि बंधू बाबांनी जे जे खरातनी रुपाली चाकणकरनी अत्याचार केलेत, ज्या ज्या मंत्र्यांना तिथं पार रक्त लावून बसवलंय, त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज काढला नाही. पण महिला सन्मान रॅलीमध्ये मात्र मॅडम नटून थटून अगदी एकदम व्यवस्थित स्पीच पाठ करून आल्या होत्या. हे कुठंतरी दुःख होतंय की सगळ्या महिला जर तुमच्या भगिनी आहेत तर ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यासाठी पण लढा. नक्कीच संगीता ताई, तुम्ही आता जो विचार मांडलात तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच नाशिकमध्ये TCS सारख्या कंपनीमध्ये तिथे आपण आता काय घडते, तिथेही महिलांवर अत्याचार होत आहेत, तोही आता मुद्दा समोर येतोय. मला इतकंच म्हणायचं आहे, गेट आउट ऑफ हिअर असं म्हणण्याची ताकद भर रस्त्यात एका मंत्र्याला बोलून दाखवणं हे एका सर्वसामान्य महिलेमध्ये आलेली आहे. भले ती उच्च शिक्षित आहे म्हणून ती बोलू शकली, पण उद्या तुमच्या आमच्या घरातली किंवा तुम्ही सगळ्या ज्या महिला एकत्र येऊन जर उद्या रस्त्यात येऊन खरंच जर मंत्र्यांना असे जाब विचारायला सुरुवात केलीत
तर निश्चितपणे या भारत देशातले जे महिलांना केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त मतांसाठी वापरतात, मतांसाठी राजकारण करतात, ते सुतासारखे सरळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ही ताकद महिलेची आहे हे महिलेने दाखवून दिलंय. म्हणूनच तुम्ही जो मगाशी म्हणालात ते अतिशय महत्वाचं होतं. नारी हीच शक्ती आहे आणि तिच्या या शक्तीला खरंच वंदन आहे, खरंच सॅल्यूट आहे. धन्यवाद संगीताताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधला. एकंदरीतच काय, भाजपचा आंदोलनाचा घाट भाजपच्याच आला अंगलट. एका महिलेनं कसं झाप झाप झापलं आणि चालते व्हा असं म्हणण्याची हिंमत राखली. मला खात्री आहे भविष्यात प्रत्येक महिला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला आवाज उठवण्यासाठी निश्चितपणे अशीच पुढे येईल आणि नारी शक्ती काय असते हे दाखवत राहील. तुम्ही मात्र पाहत रहा LS मराठी. धन्यवाद.